जवळ अर्धा पाऊण तास झालेला आहे. खूप उंच डोंगर आहे. या डोंगराच्या उंच अशा भागावर आमची चिंचोटी गावाची आई दुधाई माता वसलेली आहे. दुधाई माता, जाई माता आणि उदाई माता यांचं हे मंदिर आहे. या मंदिराचे पुजारी आहेत माननीय तुकाराम काका परेड. प्रत्येक वर्षी ते या यात्रेनिमित्त या आमच्या दुधाई मातेची पूजा अर्चा करतात. मी माझ्या पूर्ण कुटुंबासोबत या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी येतो. याही वर्षी येण्याचा योग मला लाभला आहे. हे मी या भाग्य समजतो की मला या वर्षी देखील आई मातेचं दर्शन लाभलेलं आहे. प्रत्येक वर्षी असंच दर्शन लाभू दे हीच आई दुधाई मातेचरणी माझी प्रार्थना राहील. खूप गर्दी झालेली आहे. गाभाऱ्यामध्ये उदबत्ती जास्त पेटवल्यामुळे खूप धूर झालेला आहे. पण भक्तांची श्रद्धा असते. एवढ्या लांबून येतात भक्त. आरती वगैरे केल्याशिवाय त्यांच्या मनाला शांतता लाभत नाही. त्याच्यामुळे नाईलाज आहे. भविष्यात हे मंदिर मोठं होईल हीच आई दुधाई मातेचरणी प्रार्थना करतो. आईच्या कृपेमुळे भविष्यात हे मंदिर मोठं होईल. तुम्हाला दिलं चंडिकेत आई दुधाई मातेचे दर्शन घेतो आणि परत घरी जातो. दर्शन झालेलं आहे. आता मागे निघतो. खूप गर्दी झालेली आहे. खूप गर्दी आहे. सॉरी खूप गर्दी झालेली आहे. प्रसाद घेतो. प्रसाद घेतलेला आहे. सुंदर दर्शन झालेलं आहे. वातावरण देखील खूप सुंदर आहे. खूप लाईन लागलेली आहे. लाईट गेलेली आहे. खूप आता वाघोबा देवाचं दर्शन घेतोय. वाघोबा देवाचं देखील दर्शन झालेलं आहे. चिंचोटी यात्रोत्सव 2024 या यात्रेमध्ये दुधाई मातेच्या गडावरील आई दुधाई मातेचं दर्शन झालेलं आहे. जवळजवळ अर्धा पाऊण तास आम्ही पायी आलेलो आहोत. आता भंडारा आहे. भंडाराचा स्वाद घ्यायचा आहे आता. धन्यवाद.